एक डॉक्टर म्हणजे ईश्वराचंच रूप असतं. जेव्हा सर्व काही होप सोडल्या जातात, आशा सुटतात, तेव्हा व्यक्तीकडे फक्त डॉक्टर हाच चेहरा डोळ्यासमोर येतो. बरोबर. तरी सुद्धा असा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, जसं की आता नवरात्रीचे दिवस चालू आहे, तर या 9 दिवसांमध्ये किंवा एखादी दैवी शक्ती तुम्हाला प्राप्त झाली, देवीचा आशीर्वाद लाभला, जसे की एका दिवसाचा मुख्यमंत्री असतो, त्या टाईप मध्ये जर छान अशी दैवी शक्ती तुम्हाला लाभली, तर त्याचा तुम्ही कशा पद्धतीने उपयोग कराल? मी जर डॉक्टर बनले तर माझं पहिलं देणं आहे समाजाला की मी त्यांना चांगलं केलं पाहिजे. मी ती शपथ घेऊनच ह्या फील्डमध्ये उतरले, तर ते चांगले व्हायला पाहिजे. पण ते जर माझ्यापर्यंत पोहोचले तर मी माझं 100% देणार. आपल्यावर आलेले विघ्न चालता बोलता हरणारे ईश्वर म्हणजेच डॉक्टर. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर रुपाली मॅम. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. जागृत कर्तृत्वान महिलांचा 9 दिवस 9 महिलांमध्ये एक जागृत कर्तृत्वान महिला म्हणून आज आपल्यासोबत डॉक्टर रुपाली मॅम आहेत. नमस्कार मॅम, स्वागत आहे तुमचं आपले बदलापूरमध्ये. थँक्यू. तर सुंदर अशा मुलाखतीच्या माध्यमातून आज आपण डॉक्टर रुपाली धवन मॅम यांच्यासोबत छान अशी चर्चा करणार आहोत. आमच्या दर्शकांना तुमची ओळख जाणून घ्यायला आवडेल. ओके. सर्वप्रथम मी तुमचे स्वप्नाली स्पेशली आपल्या बदलापूर चॅनलचे आणि आपल्या सगळ्या दर्शकांचे त्यांना नवरात्रीच्या माझ्याकडून सर्वप्रथम शुभेच्छा. आज पहिलाच दिवस आहे. आपण एकदम छान ब्राईट कलर येलो कलरने सुरुवात केली आहे. म्हणजे मलाही फार छान वाटलं, एकदम फ्रेश वगैरे. मी खरं तर आजारी होते बरेच दिवस, पण जसं मला फोन आला आणि मी आज बसले मॅडमलाही तसं बघितलं, छान वाटतंय. तर माझ्याकडून खूप शुभेच्छा. तर मी डॉक्टर रुपाली धवन, मी गायनेकोलॉजिस्ट आहे आणि बदलापूर मांजरली इथे माझं न्यू लाईफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. जवळजवळ 8 ते 10 वर्ष झाले आम्ही तिथे आहोत. त्याच्या आधीही आम्ही बऱ्याच ठिकाणी प्रॅक्टिस करत होतो, पण हे स्वतःचं जे आमचं एक ओळख झाली आहे ती ह्या बदलापूर शहरामध्ये आमची जी ओळख झालेली आहे. गेल्या 8 ते 10 वर्षापासून आपल्या बदलापूर शहरामध्ये असलेल्या न्यू लाईफ हॉस्पिटलच्या डॉक्टर रुपाली मॅम आज आपल्यासोबत आहेत. तर मॅम, कसं ठरवलं या क्षेत्रामध्ये यायचं? जसं की म्हणजे लहानपणापासून स्वप्न होतं की मला डॉक्टर बनायचं आहे? ह्याची थोडी स्टोरी आहे, म्हणजे मी शॉर्टमध्येच सांगेन. तर बेसिकली कसं आहे की आपण थोडंसं कुटुंबाविषयी बोलू शकतो की त्याच्यामध्ये आम्ही 5 बहिणी आणि 1 भाऊ असं मोठं कुटुंब, जसं मुलगा पाहिजे म्हणून जे पूर्वीचं. तर त्यात मी 3ऱ्या नंबरची. पण कुठेतरी माझ्या आईवडिलांना माझ्या लहानपणापासून होतं. आमच्या बाजूला एक मॅडम होत्या, त्यांचा दवाखाना होता, त्या लेडीज डॉक्टर होत्या. त्यांना बघून सगळ्यांना ॲडमायर करायचे की ह्या मॅडम किती छान व्यवस्थित बायकांचं बघतात. त्यांनी तिथूनच मला लहानपणीच बोलले की तुला पण गायनॅक लेडीज डॉक्टर बनायचं आहे. म्हणजे मला गायनॅक हा वर्ड पण कळत नव्हता की काय असतं. पण ठीक आहे, माझे पप्पा माझे आईवडील बोलतात की करायचं आहे, त्यांच्यासारखं मलाही छान छान राहायचं आहे. तेव्हा समजायचं नाही, तर मग तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की तेच करायचं आहे. म्हणजे अक्षरशः शाळेत असताना अभ्यास करणं, रुटीन करणं हे होतं. पण कोणीही विचारलं ना, कधी कधी मला वाटायचं की मी टीचर बनेल, पण नाही, माझे पप्पा मम्मी बोलले की नाही, तुला गायनॅक करायचंय, मी गायनॅक करणार आहे. म्हणजे ते तिथपासून आहे की तिथं. आणि ते मी ॲक्च्युली त्यांच्या उत्साह, त्यांचं जे इच्छा होती त्याला मी विचार करून तोच माझा ध्येय ठेवून मी तिथेच गेले. आणि आज मी खुश आहे की मी त्यांची इच्छा पूर्ण करू शकले. खरं तर खूप छान वाटलं हे ऐकून की म्हणजे तुम्ही लहानपणापासून ठरवलेलं होतं. अक्षरशः एक उदाहरण म्हणून तुम्ही आमच्या समोर आहात. कारण भरपूर वेळा तुम्ही जसं सांगितलं, कधी असं वाटायचं टीचर बनेल, कधी हे बनेल, पण डॉक्टर बनायचं स्वप्न साकार केलं तुम्ही. कशा अडचणी आल्यात यामागे किंवा कशी मेहनत घेतली? अडचणी म्हणजे खूप आल्या, जसं खूप गरीब कुटुंबातून, जसं चाळीमध्ये पत्राचं घर. पण ठीक आहे, त्याचं कधी मला वाईट वाटलं नाही. मला असंच वाटलं की माझ्या आईवडिलांनी एवढ्या कठीण गरीब परिस्थितीमधून पण आम्हाला शिकवलं. आम्ही सगळे व्यवस्थित शिकलेलो आहोत. 5 बहिणी आणि भाऊ, असं नाही मुली आहे म्हणून शिकलेल्या नाहीत. सगळेजण छानपैकी शिकले. त्यात माझं एक डॉक्टर म्हणून मी झाले. तर त्यामध्ये अभ्यास करताना, शाळेमध्ये असताना साध्या फीजमध्ये, म्हणजे मी पहिले साध्या गव्हर्नमेंट शाळेत शिकले आहे, नंतर परत चेंज केली. परत 11वी 12वीमध्ये मला फक्त होतं की अभ्यासासाठी विशेष जागा नव्हती, तर मी फक्त घरी जायचे आणि कॉलेजमध्ये लायब्ररी. म्हणजे जर माझ्या 11वी 12वीच्या त्यावेळेच्या फ्रेंड्सला विचारलं तर ते बोलतील ही आपल्या कॉलेजमध्ये होती का? एवढं मी फक्त लायब्ररी, कारण मला अभ्यासाची जागा पाहिजे होती. मी तिथे जाऊन करायचे आणि तिथे जाऊन की आपल्याला करायचंच आहे क्लिअर. हे ते झाल्यानंतर ॲक्च्युली ह्या गोंधळामध्ये मी थोडं तब्येतीकडे दुर्लक्ष केलं आणि मला TB झाला. मी 45 किलोपर्यंत गेले कारण मी फक्त अभ्यास करत राहायचे दिवस रात्र. कॉलेजला जायचे, मी RKT कॉलेजला होते, उल्हासनगरला राहायचे.
4th नंबरवरून 3 नंबरला यायचे, चालत यायचे. म्हणजे मग मी थोडं दुर्लक्ष केलं आणि मग त्यामध्ये मला MBBSला ॲडमिशन मिळालं. पण मी एवढी आजारी होते TBमध्ये, म्हणजे मला अक्षरशः मी जेव्हा जायचे तर माझ्या बाजूला बाकीचे यायचे नाही, खोकते वगैरे असं. म्हणजे तो मला गेल्या गेल्या एक आनंद तर होता की आपल्याला MBBS मिळालंय, पण बाकीच्यांचं बिहेवियर एकदम असं की नाही हिला काहीतरी वेगळा आजार झालाय. खूप तेव्हा त्रास खूप झाला. नंतर अभ्यास करताना मला स्कॉलरशिप मिळायची, पण त्यातून पण महिन्याचा, गव्हर्नमेंट कॉलेजला असताना पण महिन्याचा खर्च पाठवणं, हॉस्टेलची फीज किंवा खाण्यापिण्याचे पैसे थोडेफारच असायचे, पण ते पण बऱ्याचदा नसायचे घरच्यांकडे. म्हणजे माझे नातेवाईक होते आणि इनफॅक्ट माझे जे वेल विशर होते, माझे टीचर्स किंवा बरेच जण, ते पण मला मदत करायचे. मला कधीतरी वाईट वाटायचं की काय, पण असं की मी काहीतरी करणार आहे ह्याच्यातून पण मला काहीतरी पुढे न्याय मिळणारच आहे, की मी आपला अभ्यास करून जर चांगल्या गोष्टी केल्या तर बाहेरच निघेल. म्हणजे तिथून अप अँड डाऊन करत करत मी पूर्ण MBBS कंप्लीट केलं. त्याच्यानंतर गायनॅक करायचं होतं. मधल्या काळामध्ये PGसाठी मी थोडंसं दुर्लक्ष केलं, कुठेतरी जॉईन झाले हॉस्पिटलमध्ये. तिथे लक्षात आलं की हे फक्त RMO म्हणून मला गायनॅक मिळणार नाही. मग परत अभ्यासासाठी थांबले वेगळ्या वेळ घेऊन. म्हणजे मी तेव्हा हॉस्पिटलमध्ये जॉब करून अभ्यास करत होते पुढचं PG मिळण्यासाठी. आणि मग ते केल्यानंतर मला सायन हॉस्पिटलमध्ये मिळालं. म्हणजे मला वाटलं नव्हतं की अरे सायन म्हणजे लोक असे म्हणायचे की सायन हॉस्पिटलमध्ये काय नाही. आणि काम पण खूप होतं. अक्षरशः तिथे एवढं काम होतं की आम्ही 12 जण जॉईन झालं, त्यातले 6 जण पहिल्या 8 दिवसात पळून गेले एवढं काम बघून. म्हणजे ते पण मला होतं की पण माझं ध्येय होतं की मला करायचंच आहे, काहीही झालं तरी करायचंच आहे, आपण कुठल्याही परिस्थितीमधून करू शकतो. आणि ते करत करत मग मी माझं गायनेकोलॉजिस्ट पूर्ण कंप्लीट केलं. अतिशय सुंदर. म्हणजे जसं की तुम्हाला सगळं मिळवावं लागलं, गरीब परिस्थितीतून, सर्वसामान्य कुटुंबातून तुम्ही या ठिकाणी आता डॉक्टर बनलेले आहात. तर कसं वाटतंय का, कोणाला श्रेय द्याल? जसं की डॉक्टर बनलेले आहात, इतक्या मोठ्या पोस्टवर आज तुम्ही आहात, तर या सगळ्यांचं जे श्रेय आहे, मोलाचा वाटा आहे, तो कोणाला देऊ इच्छिता? श्रेय आहे तर सगळ्यात पहिले खरंच माझे पॅरेंट्स. जसं मी सुरुवातच तिथून केली की माझे वडील, त्यांना माझ्यावरती मला माहिती नाही कुठून विश्वास होता. म्हणजे असं म्हणतात ना सगळ्या मुलांमध्ये आई वडिलांचं प्रेम इक्वल असतं, त्यांचंही होतं, पण ते मला नेहमी वेगळ्या ह्याच्यात बघायचे. म्हणजे साधी गोष्ट आहे की दिवाळीचे कपडे आणले तर हिला वेगळं आणूया, मला पिंकी बोलायची. पिंकीला लाडाची पण होतीच, पण त्यांना एक स्पार्क माझ्यात दिसला आधीच. आणि मग ते मला खूप होते की त्यांनी मला इंजिनिअरिंगचा फॉर्म सुद्धा भरू दिला नव्हता, तुला हेच करायचंय. त्यांनी मला खूप पुश केलं. माझी आई, जेव्हा मी बोलले की मी मधल्या काळात जेव्हा हॉस्पिटलमध्ये जॉब करून अभ्यास करत होते, तेव्हा आईला लक्षात आलं की हिची खूप धावपळ होते आणि हिला प्रॉपर अभ्यास करून, कारण PG म्हणजे असं नाही की थोडंसं केलं आणि नाही पोस्ट ग्रॅज्युएशन. तर मग मला आईने पण त्याला एवढी हिंमत दिली की तू थांब, 6 महिने काय असेल ते आपण करू. बाजूला एक छोटंसं, आमचं चाळीतलं घर असल्यामुळे बाजूला दुसरं एक घर आहे छोटं, तिथे मला आईने रेंटने घेऊन दिलं की तू इथे अभ्यास कर. आणि त्यातून मग मी ते पुढे केलं. ते माझ्या आईवडिलांचा वाटा खूप 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 महत्त्वाचा आहे. आणि दुसऱ्या महत्त्वाचा मुद्दा की केलं तिथपर्यंत तर मी मिळवलं, पण नंतर माझं हजबंड डॉक्टर शिवप्रशांत नवर, म्हणजे मला नंतरही इतक्या अडचणी आल्या केल्यानंतर, पण त्यांचा एवढा स्ट्रॉंग सपोर्ट होता, मी बाकीच्याही गोष्टी होऊ शकते. त्यांनी मला ओळखलं की हिला ह्या गोष्टीत तर करायचं, पण हिच्यामध्ये बाकीच्याही बऱ्याच गोष्टींची इच्छा आहे. मला त्यांचा एवढा सपोर्ट मिळाला की मी आज इथे पण बसले त्यांच्या सपोर्टमुळे, की त्यांचा मला एकदम स्ट्रॉंग असा सपोर्ट आज आहे. तर आई वडील आणि साथीदार यांच्या सपोर्टमुळे आज मॅम या इथपर्यंत आलेले आहे, असं त्यांनी आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. खरं तर डॉक्टर खरंच एक ईश्वराचं रूप असतो. आणि मॅम तुम्हाला एक आवर्जून प्रश्न विचारायचा वाटतोय, जसं की आता तुम्ही दिवसभर हॉस्पिटलमध्ये पण राहत असाल, कधी कधी नाईट शिफ्ट पण राहत असेल, त्याचबरोबर कुटुंब आणि ही जबाबदारी डॉक्टरची, तर ते कसं तुम्ही मॅनेज करतात, कशा पद्धतीने सांभाळतात? ते कसं मला वाटतं देवीचं जे चालू आहे, आता देवीने आपल्या सगळ्या लेडीजमध्ये ऑलरेडी एक देवी आपल्यामध्ये आहे की जसे दाखवतात ना 7 हात आहे, 9 हात आहे, तर सगळ्या गोष्टी म्हणजे ते एक इनबिल्ट स्ट्रक्चर आहे. फोनमध्ये असतं ना बाय डिफॉल्ट किंवा कशा, तसं इनबिल्ट स्ट्रक्चर आहे. तर ते मला मॅनेज करायचं. म्हणजे माझी मुलगी आहे, एकच मुलगी आहे मला, तिच्या बऱ्याचदा कंप्लेंट्स असतात की तू नसते माझ्यासोबत, पण मी ते ट्राय करते की मी तिलाही वेळ देईल. कारण काय की समाजासाठी माझं घेणं देणं, तसं माझं फॅमिली, माझी मुलगी, माझ्या घरातले लोक, त्यांच्यासाठी पण. म्हणजे मी जवळजवळ आता हे रिसेंटली कोविड नंतरचे काही वर्ष की खूप बिझी झाल्यामुळे मी बेसिक गोष्टी करणं सोडलं, नाही तर तोपर्यंत मी नाश्ता स्वयंपाक स्वतः सगळं करायचे. कारण माझे सासरे आहे, माझी मुलगी आहे, त्यांना व्यवस्थित जेवण मिळालं पाहिजे. मग मी थोडं कॉम्प्रोमाइज करते. ठीक आहे, झोप पूर्ण नाही झाली, मी 4 वाजता उठते, जिम माझं पॅशन आहे,
त्याची पण स्टोरी आहे वेगळी. तर मी मुलीचा डबा बनवण्यासाठी सकाळी 4ला उठते, तिचा टिफिन वगैरे करते, त्यानंतर माझी तयारी करून मी जिमला जाते आणि मग माझा रुटीन चालू होतो. म्हणजे मी एक पर्टिक्युलर टाइम घराचा पूर्ण सेट करून जाते आणि मग बाहेर, म्हणजे मी बाहेर जरी असेल ना तरी मी मुलीसाठी आणि बाकीच्या थोडी गोष्टी मॅनेज केलेल्या असतात की मला हे घरातलं पण झालं पाहिजे, दुर्लक्ष नाही झालं पाहिजे. नाहीतर काय फायदा ना, मी जर कामच करत राहिली आणि माझी मुलगी जी माझ्यावरती पूर्ण आता डिपेंडेंट आहे आणि मी तिच्यासाठी काही नाही करणार. त्यामुळे मी ते सगळं ट्राय करते. मला माहित नाही 100% का, पण आय ट्राय. नक्कीच. इतकं सुंदर अशी मुलाखत होते ही आणि त्याच्यातून म्हणजे मॅडम खरंच तुमच्याकडून भरपूर काही शिकायलाही मिळते. मला सुद्धा खूप काही गोष्टी शिकायला मिळत आहेत. कारण वेळ नसताना सुद्धा दोन्ही गोष्टी कशा हँडल करायच्या ते तुम्ही प्रत्यक्षरित्या सांगितलं. तर काय संदेश देऊ इच्छिता आपल्या ज्या महिला आहेत त्यांना, काय संदेश द्या? महिलांना मला संदेश द्यावा असं वाटतो की आता डेव्हलप पार्ट आहे आणि अजून खेडोपाडीचं पार्ट आहे. म्हणजे अजूनही आपल्या महिला पुढे आलेल्या नाहीये. अजूनही ना एक इन्फेरिटी कॉम्प्लेक्स आहे, मी नाही करू शकत. म्हणजे हाऊसवाईफ आहे, स्पेशली मी आता माझ्याकडे पेशंट आहेत हाऊसवाईफ. म्हणजे त्यांना असं वाटतं की आता 2 मुलं झाले, एकूण झालं, घरचं बघायचं, जॉईंट फॅमिली, आपण काही करू शकत नाही. तुमच्यामध्ये पॉवर आहे आणि कुठेतरी एक ना आपल्यामध्ये एक काहीतरी असते गोष्ट की जी आपण डेव्हलप करू शकतो. पण ते तुम्ही स्वतः शोधायचा प्रयत्न करा की आपल्यात काहीतरी आहे आणि आपणही काही करू शकतो. आणि नेहमी निगेटिव्हिटी, हे होऊ शकत नाही, बाई आहे, तसं आहे, तिथून नाही. आणि आपला दृष्टिकोन, महिलांकडे बघण्याचा पण दृष्टिकोन बदलला पाहिजे. अंधश्रद्धांमध्ये न अडकता स्वतःची डेव्हलपमेंट आणि आपल्या आजूबाजूची डेव्हलपमेंट, या सगळे काही महिलांनी पुढे आलं पाहिजे. स्वतःला आणि आजूबाजूच्या महिलांना मदत केली पाहिजे. इतकं सुंदर बोलत आहेत मॅम की ऐकावं असं, म्हणजे ऐकतच बसावं असं वाटतंय. खरंच बोललात मॅम तुम्ही, जसं की खेडोपाडी अजूनही महिला, आणि तेच नाही 2 मुलं झाल्याच्या नंतर महिलांना असं वाटतं संपला, आता यांच्यामध्येच आपलं आयुष्य आहे. त्यांनी खरंच आपल्या डॉक्टर रुपाली मॅम ज्या आहेत ना त्यांच्याकडनं प्रेरणा घेतलीच पाहिजे की कुटुंबासोबतच डॉक्टर असून सुद्धा ते सगळं एकदम सांभाळत आहेत व्यवस्थितरित्या. तर तुम्ही का नाही करू शकत? नक्कीच घरातून बाहेर पडा आणि छान असं स्वतःच्या पायावरती उभे राहा. एक डॉक्टर म्हणजे ईश्वराचंच रूप असतं. जेव्हा सर्व काही होप सोडल्या जातात, आशा सुटतात, तेव्हा व्यक्तीकडे फक्त डॉक्टर हाच चेहरा डोळ्यासमोर येतो. तरी सुद्धा असा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, जसं की आता नवरात्रीचे दिवस चालू आहे, तर या 9 दिवसांमध्ये किंवा एखादी दैवी शक्ती तुम्हाला प्राप्त झाली, देवीचा आशीर्वाद लाभला, जसे की एका दिवसाचा मुख्यमंत्री असतो त्या टाईपमध्ये जर छान अशी दैवी शक्ती तुम्हाला लाभली, तर त्याचा तुम्ही कशा पद्धतीने उपयोग कराल? आता याच्यासाठी माझ्याकडे एकदमच ऍक्च्युली हा फिक्सर होता माझ्यासाठी, मनात आनंद नाही म्हणजे विचार करण्याला लावण्यासारखा पण आहे. याचे मल्टिपल ऑप्शन आले माझ्या डोक्यामध्ये. मी सांगते, मला माहिती नाही काय ते, पण स्टील चालेल. सगळ्यात पहिलं तर माझं काय म्हणणं आहे की देवी शक्ती मला मिळाली. माझं काय म्हणणं आहे की प्रत्येकामध्ये आतमध्ये शक्ती असतात देवीच्या, सगळ्यांमध्ये, लेडीज, स्पेशली लेडीज, की देवी आहे, देवी बसते, देवीला एवढे मानतात, करतात, आपण त्याच्यानुसार सगळं फॉलो करतो. तर देवीपुढे सगळे नतमस्तक होतात. तर देवीची शक्ती ऍक्च्युली आपल्यात असते. आपल्याला वेगळी शक्ती कुठून आणायची गरज नाही की देवी म्हणते आज 9 पैकी मला एक शक्ती दिली, बाकीच्या तसं नाही. ती आतली इनर पॉवर प्रत्येकात फक्त प्रत्येकाने ऍक्च्युली ओळखली पाहिजे. म्हणजे माझ्यातही कुठेतरी काहीतरी पॉवर आहे जी मी ओळखली पाहिजे आणि ती पॉवरचा चांगल्या पद्धतीने वापर करणं स्वतःसाठी आणि आपल्या समाजासाठी. कारण आपल्याला समाजाचं घेणं देणं आहे, त्याच्यामुळे आपल्याला ती स्वतःमधली असलेली पॉवर ओळखणं हे सगळ्यात पहिलं आहे. म्हणजे वेगळी पॉवर ऍक्च्युली यायची गरज नाही. खूप मिथ असतं की मला पैसे मिळाले, मला देवीने काहीतरी दिलं तर मग मला असं होईल तसं होईल, तसं नसतं. पण स्टील तुम्ही तुमच्यामधली पॉवर ओळखा, हा पहिला एक आहे मुद्दा. पण तरी आपण जर तुमच्या प्रश्नालाच गेलो समजा, तर त्यामध्ये पण आहे की ॲज अ डॉक्टर, आता मी डॉक्टर आहे, सगळे पहिल्यांदा ह्या प्रश्नाविषयी माहिती नाही, माझ्या उत्तराविषयी खुश होतील की नाही, पण मला असं वाटतं की अशी पॉवर मग सगळ्या डॉक्टरांना मिळाली पाहिजे, सगळ्याच. गायनॅक डॉक्टरांना स्पेशली, मी गायनॅकोलॉजिस्ट आहे, माहिती काय पॉवर सांगणार आहे ना. आता बरेच पेशंट येतात, नॉर्मल डिलिव्हरीच करा, आम्हाला पैसे नाही, किंवा मग तिला प्रॉब्लेम होईल, घरची कामं होणार नाही. ॲज अ डॉक्टर मी सगळ्यांविषयी नाही, पण म्हणजे माझ्या मते वाटतं की सगळ्यांच्याच मनात असतं की पेशंटचं चांगलंच व्हावं, नॉर्मल डिलिव्हरी व्हावी म्हणून आमची खूप 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 इच्छा असते. पण बऱ्याच जण हे कुणी सांगू शकत नाही, कुणीच अजून असं सायन्सच निघालं नाही. तशी पॉवर देवाने कुठल्या तरी डॉक्टर सायंटिस्टलाही देवाने आमच्या डॉक्टरांनाही द्यावी ती पॉवर, की मला ओळखता आलं पाहिजे
की तुझी नॉर्मल डिलिव्हरी होणार, छान एकदम एकदम आणि खुश होणार, सीझर होणार. म्हणजे ना एक क्लिअर आहे, म्हणजे ती पेशंट कुठेही ती पॉवर, हा पण असं नसतं. मी फक्त एक हायपोथेटिकल प्रश्न आहे, ते खरंच होईल माहिती नाही, पण ती पॉवर जर मिळाली ना तर खरंच. कारण ना की मला ते सांगणं आणि पेशंटलाही ते एक्सेप्ट करणं, कारण त्यांना एक जसं एक क्लिअर असतं, गोष्टी ठरलेल्या असतात. पूजाच करायची आहे, गणपतीच येणार आहे, ते तुम्हाला वेगळं सांगावं लागत नाही की आता गणपती आले वेगळे. तसं जर ती पॉवर मिळालं मला आहे आणि ती पॉवर सगळ्यांच्या डोक्यात फिक्स आहे की हां ह्या डॉक्टरांना माहिती आहे होणार आहे की नाही, मग ती पॉवर मी तशी पॉवर सगळ्यांना मिळावी, हा एक मुद्दा आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त गायनॅक सोडलं तर बाकीचेही डॉक्टर्स आहेत. मी डॉक्टर असल्यामुळे मी त्याविषयी जास्त बोलणार. तर कुठले आता आपल्याकडे डॉक्टर्स वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले आहेत. म्हणजे आजकाल तुम्हालाही वाटत असेल की प्रायव्हेट क्षेत्रातून म्हणजे जे आपले फ्रीशिप स्कॉलरशिपच्या सीट पण असतात आणि बऱ्याच ठिकाणी खूप सारे पैसे भरूनही इच्छा असते किंवा त्यांना त्यांच्या घरच्या लोकांना तरी डॉक्टर फॅमिलीचा वारसा असतो, हॉस्पिटल असतं, तसेही बरेच जण डॉक्टर बनतात. तेही चांगला करतच असतील असं मी बोलत नाही की ते खराब डॉक्टर्स असतील, बट किंवा खेडोपाडी काम करणारे बरेच आहे की त्यांना इच्छा असते, त्यांच्यात पोटेन्शियल असतं की ते खूप चांगल्या ठिकाणी सेटल होऊ शकतात. पण असेही बरेचसे चांगले डॉक्टर्स आहेत, डॉक्टर बाबा आमटेसारखे लोक, हे खेडोपाडी जाऊन आदिवासी भागामध्ये जाऊन लोकांची सेवा करतात. तर ह्या सगळ्या डॉक्टरांना एक पॉवर मिळाली पाहिजे की कुठल्याही क्षणाला पेशंट आला, एक अलर्ट पॉवर आहे की त्याची 100% शक्ती तू पेशंट चांगला झाला पाहिजे ही वापरली गेली. म्हणजे हा पेशंट चांगलं होणं न होणं शेवटी आपण आपली पॉवर वापरायची आहे. त्याच्यानंतरचं डेस्टिनी असते ते माहिती नाही, पण त्यांच्यामध्ये तो एक स्पार्क त्यावेळेला यावा असं मी सगळ्यांसाठी बोलेल, फक्त माझ्यासाठी नाही, सगळ्या डॉक्टरांसाठी बोलेल. तर हे असं एक व्हावं. आय डोंट नो हे खरं होईल की नाही, बट तसे माझी इच्छा आहे. मग असं खरंच बोलतात की डॉक्टर म्हणजे ईश्वराचा रूप असतो आणि या ठिकाणी असलेल्या डॉक्टर रुपाली मॅमच्या माध्यमातून लाईव्ह मध्ये आपण बघत आहोत की म्हणजे त्यांना स्वतःपेक्षा जास्त त्यांच्या पेशंटची, इथे सुद्धा या क्षणाला सुद्धा मुलाखतीच्या माध्यमात सुद्धा पेशंटची काळजी आहे की मी माझ्या पेशंटला वाचवण्यासाठी धडपड करेल आणि तशी शक्ती मला मिळाली पाहिजे. तर तुमचं सुद्धा डॉक्टरांबद्दल जे मत आहे ते नक्कीच या ठिकाणी प्रतिक्रिया देऊन मांडा की तुम्हाला कसं वाटतंय. मी जर डॉक्टर बनले तर माझं पहिलं देणं आहे समाजाला की मी त्यांना चांगलं केलं पाहिजे. मी ती शपथ घेऊनच ह्या फील्डमध्ये उतरले तर ते चांगले व्हायला पाहिजे, पण ते जर माझ्यापर्यंत पोहोचले तर मी माझं 100% देणार. एक्झॅक्टली. तर खूप सुंदर अशा मुलाखतीच्या माध्यमातून आज आपण डॉक्टर रुपाली मॅम यांच्यासोबत जोडले होतो आणि खरंच देवी मातेचरणी प्रार्थना करू की खरंच जी दैवी शक्तीबद्दल आपण बोललेलो आहोत, चर्चा केलेली आहे, ती खरंच दैवी शक्ती नक्की डॉक्टरांना प्राप्त हो, जेणेकरून जेवढे पण ऑपरेशन्स मॅडमने सांगितले डिलिव्हरी नॉर्मल डिलिव्हरी होतील, त्याचबरोबर जे काही पेशंट आहेत ते सुखरूप बरे होतील. आता मॅम सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण भरपूर इंटरव्ह्यूज केले तुमच्यासोबत, भरपूर वेळेला डॉक्टर म्हणून तुम्ही आपले लाईव्ह आलात आपल्या बदलापूर सोबत, पण आज नवप्रेरणाच्या माध्यमातून महिलांसोबत कनेक्ट झालेले आहात, 1 लाख दर्शकांपर्यंत पोहोचत आहात. आज कसं मनोगत असणार आहे? मला तर असं म्हणजे जेव्हा मी येते तुमच्यासोबत मला असं वाटतं की मी आपोआपच तुमच्या थ्रू सगळ्यांशी कनेक्टेड आहे. लाईव्ह आहे किंवा इथे आहे तसं काही नाही. म्हणजे सगळ्यांकडे तुमचा एक चांगला प्रयत्न असतो की लोकांना चांगल्या गोष्टी सांगाव्या, त्यांना काहीतरी इन्फॉर्मेशन मिळावी, त्यांना फायदा व्हावा आणि त्यातूनच त्या माध्यमातून तुमच्या ह्या माध्यमातून मी काहीतरी मदत करू शकते ते मला चांगलं वाटतंय. इथे आल्यावरही असं छान वाटतं की मी अजून बऱ्याचशा गोष्टी जे माझ्यामध्ये आहे ज्याच्याने समाजाला फायदा व्हावा, सगळ्यांना फायदा व्हावा असं मी काहीतरी करावं आणि त्याची प्रेरणा तुमच्याकडून मला मिळत राहील. मी नेहमी सदैव तुमच्यासोबत असेल. एक स्त्री म्हणून खरंच मला सुद्धा खूप रुपाली मॅडमचा, डॉक्टर रुपाली मॅडमचा अभिमान वाटतोय आणि तुम्ही सुद्धा जर डॉक्टर बनायचं इच्छित असाल तर हा व्हिडिओ नक्कीच बघा, कारण एक डॉक्टर म्हणून अशी सुद्धा पर्सनॅलिटी, सुंदर अशी पर्सनॅलिटी आपल्यासोबत आज आहेत, आपण आज चर्चा करत आहोत. चला तर मग बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह जागृत कर्तृत्वान महिलांचा 9 दिवस 9 महिला. आपण वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांची ओळख तुम्हा सर्वांना करून देणार आहोत. बघत राहा आपले बदलापूर. धन्यवाद.